नमस्कार. आज आपण मॅटप्लॉटलिब बद्दल अजून थोडं प्रॅक्टिकली बघणार आहोत. कसे मॅटप्लॉटलिब यूज करून आपण प्रॅक्टिकली कसे व्हिज्युअलाइज करू शकतो किंवा चार्ट्स कसे डेव्हलप करू शकतो आपण करणार आहोत आणि काही CSV फाईल कशी रीड करायची आणि त्या फाईलला रीड करून आपण कसं चार्ट, लाईन चार्ट वगैरे कसं प्लॉट करू शकतो हे करणार आहोत. जेणेकरून आपलं जे पर्पज आहे ॲज अ डाटा अनलिस्ट म्हणून आपल्याला काय-काय गोष्टी करता आल्या पाहिजे. अ, तिथे आपल्याला ह्यासाठी मॅटप्लॉटलिब ही लायब्ररी आहे. त्यात तिचा कसा यूज करायचा ते आलं आपल्याला जमलं पाहिजे. आता या गोष्टीसाठी सर्वसाधारणपणे तुम्हाला सुरुवातीचं पांडाज लायब्ररी, NumPy लायब्ररी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात आपण कसं डेटा कलेक्ट करून किंवा डेटा कनेक्ट करून आपण कशा पद्धतीने थोडेफार ऑपरेशन्स वगैरे त्याच्यावरती परफॉर्म करून नंतर आपण आता तो डेटा जो आहे तो आपल्याला कसा प्लॉट करता येईल चार्टवरती ते बघायचं आहे. त्यासाठी हे व्हिज्युअलायझेशन हे महत्त्वाचं आहे. एंड टू एंड जे अंडरस्टँडिंग म्हणतो आपण ॲज अ डेटा अनलिस्ट म्हणून तर ती महत्त्वाची आहे. त्यात ह्या गोष्टी आल्या पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्हाला पायथॉनमध्ये काय-काय माहिती? तर पायथॉनमध्ये तुम्हाला पांडाज, NumPy त्यानंतर हे मॅटप्लॉटलिब ही एक लायब्ररी आणि अजून पुढे एक सीबॉर्न म्हणून एक लायब्ररी व्हिज्युअलायझेशनसाठी ती पण माहिती पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी सांगता आल्या पाहिजे आणि याचा यूज तुम्ही काय-काय केला, कसा केला यासाठी तुम्हाला काही एक्झाम्पल स्वतःहून रेडी करणं गरजेचं आहे. मी नंतर तुम्हाला काही प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स देणार आहे यावरती करण्यासाठी. त्यात तुम्हाला एंड टू एंड सर्व गोष्टी समजतील की कसं तुम्ही डेटा कनेक्ट करू शकतात, डेटा रीड कसा करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही कसं त्याच्यावरती काही क्लिनिंग ऑपरेशन किंवा काही प्रोसेसिंग वगैरे किंवा कॅल्क्युलेट करायचं वगैरे डेटा कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करणं वगैरे हे आलं. त्यानंतर शेवटी तुम्ही मॅटप्लॉटलिब वगैरे किंवा सीबॉर्न लायब्ररी यूज करून कसं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता त्यासाठी तुम्हाला मी एक प्रोजेक्ट देणार आहे. तो प्रोजेक्ट तुम्ही करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्या की मॅटप्लॉटलिबची जी ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे मॅटप्लॉटलिब तर त्यात तुम्हाला एक क्विक स्टार्ट गाईड म्हणून आहे. इथे तुम्ही जर गेलात तर तुम्ही इथे सर्व गोष्टी ज्या आहे की आपल्याला इथे अ, हे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण ट्राय करू शकतो आणि आपण स्वतःहून हे गोष्टी थोड्या-थोड्या घेऊन आपण कसं याला व्हिज्युअलाइज करू शकतो ते बघण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे जर आता तुम्ही इथे बघितलं तर हे एक कमांड आहे. हे काय करतं की मॅटप्लॉटलिब इम्पोर्ट करतं आणि त्याच्यातली जी सब लायब्ररी आहे पायप्लॉट याला करतं इम्पोर्ट करून ॲज अ PLT म्हणून फंक्शन व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि NumPy आणि मॅटप्लॉटलिब ही पूर्ण लायब्ररी पण घेतलेली. तर हिला साधारण आपण जर करण्याचा प्रयत्न केला की लेट्स से एखादी फाईल आपण क्रिएट करूया आणि ट्राय करूया की सिंपल एक फिगर आहे किंवा प्लॉट आपण कसा प्लॉट करू शकतो आणि मग त्यानंतर आपण बार चार्ट कसं करायचं वगैरे ते बघूया. तर हे एक सिंपल आपण केलेलं आहे. आता याच्यात जे एक्झाम्पल दिलेलं आहे यांनी, आता हे थोडंसं समजून घ्यायचं आहे फक्त. आता हे जे आहे याच्यात सर्व गोष्टी याच्यावरती माऊस ओव्हर केला तर तुम्हाला हे बॉक्स प्लॉट डॉट सब प्लॉट्स काय करतं नेमकं त्याचं फंक्शन दिलेलं आहे. म्हणजे जर याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन बघायचं का रे हे फंक्शन काय करतं नेमकं तर तुम्ही याच्यावरती जाऊ शकतात आणि इथं काय म्हणतंय की क्रिएट अ फिगर अँड सेट ऑफ सब प्लॉट्स आणि दिस युटिलिटी रॅपर मेक्स इट कन्व्हिनियंट टू क्रिएट कॉमन लेआउट्स ऑफ सब प्लॉट्स इन्क्लुडिंग द एन्क्लोजिंग फिगर म्हणजे एकाच फंक्शनच्या कॉलमध्ये आपण वेगवेगळे म्हणजे पूर्ण प्लॉट जो आहे तो पूर्ण म्हणजे आपल्याला लागणारा जेवढा आहे तो प्लॉट आपण करू शकतो आणि त्याच्यात मग आपल्याला किती रोज पाहिजे किती कॉलम्स पाहिजे मग त्याच्यानंतर हे शेअर एक्स फॉर शेअर वाय म्हणजे हे जे आहे एक्स आणि वाय ऍक्सिसचे जे प्रॉपर्टीज आहेत त्या ह्या सर्व आपल्याला स्पेसिफिक देऊ शकतो आपण आता इथं शेअर एक्स आणि शेअर वाय म्हणजे काय कंट्रोल द शेअरिंग ऑफ द प्रॉपर्टीज अमॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस म्हणजे शेअरिंग म्हणजे त्यांच्यात जे असेल की ज्या व्हॅल्यू आहे त्या डिपेंडंट आहे का म्हणजे त्यांच्यात एकमेकाशी शेअर होऊ शकतं की त्या टाईपचं जे डिस्क्रिप्शन आहे ते इथं दिलेलं आहे. स्क्वीज दिलेलं आहे. हे प्रॉपर्टीज आपण एवढ्या सर्व माहीत करून घेतल्याच पाहिजे असं काही नाही. परंतु फक्त आपल्याला याच्यात नेमकं काय होतं ते समजलं पाहिजे. आणि मग त्यानंतर ह्या पायप्लॉट ज्या बाकीचे प्रॉपर्टीज आहेत त्या इथे भरपूर आहे आणि एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता एवढं लगेच न घेता आपण सुरुवातीपासून छोट्या-छोट्या गोष्टींपासून करू शकतो आणि थोडंसं इथं गेलं. आता फक्त ही एक हा जो कोड आहे तो घेतला आपण तर याच्यात मी म्हणतो याला नाव देतो एक बेसिक्स ठीक आहे आणि
इथं जर म्हटलं फिगर, आता हे काय होतं, एक एक व्हेरिएबल इथं आणि प्लॉट डॉट सब प्लॉट. आता प्लॉट म्हणजे जे पीएलटी जे आहे त्याचा आपण मॅटप्लॉट पायप्लॉट सबप्लॉट्स म्हणजे काय होईल, की आता जर सपोज मी असं म्हटलं की याच्यात फक्त सबप्लॉट्स, म्हणजे आता ही मी कमेंट आउट केलेली कोड आहे. हे हे एवढं जरी केलं तर एक फक्त काय होतं, एक बॉक्स तयार होतोय ज्याच्यात आपल्याला कळतंय की हा याच्यात आपल्याला व्हिज्युअलायझेशन्स आपण ऍड करू शकतो. मग याच्यात ह्या फिगर एक्स मध्ये आपण डॉट प्लॉट जर केलं 1 2 3 4 आणि 4 1 1 4 2 2 3, तर एक सिंपल लाईन चार्ट लगेच प्लॉट होतोय त्याच्यात. जेणेकरून ह्या सर्व गोष्टी आहे की जिथं आपल्याला पहिल्या ह्याच्यात 1 2 3 4 हा ऍक्सिस एक्स ऍक्सिसची व्हॅल्यू आहे आणि ही जी आहे ती वाय ऍक्सिसच्या व्हॅल्यूज आहे. म्हणजे हा डेटा आहे ऍक्च्युली. मग इथं 1 व्हॅल्यू आहे, इथं 4 आहे, इथे 2 आहे आणि इथे 3. तर अशा पद्धतीने एक सिंपल चार्ट आपण आता इथं डेव्हलप करतोय. आणि हे आता तुम्हाला बघितलं असेल की पीएलटी पीएलटी मध्ये हे फंक्शन आहे सब प्लॉट, आणि मग त्याच्यात अजून एक हे एक्स ऍक्सिस जे आहे, एक्स म्हणजे एक व्हेरिएबल तयार झाले आणि त्याच्यात प्लॉट हे फंक्शन आहे. आता याच्यात जर अजून बघितलं गेलं तर आपण याच्यात काही एक्झाम्पल्स असतील की याच्यात जर थोडस स्क्रॉल केलं आपण इथे, तर थोडस आता आपल्याला ह्या थोड्या गोष्टी आता मी थेरॉटिकल त्या दिवशी सांगितल्या होत्या. परंतु याच्यात जर तुम्ही थोडस डिटेल बघितलं या फिगरकडे, तर ही एक पूर्ण लेआउट आहे, हा बॉक्स आपण जो केला होता तो. आणि तिच्यात जे आपण जे फिगर आहे, म्हणजे याच्यात जे हा बॉक्स जो तयार होतोय, मग हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. याच्यात टिक मार्क असतात, म्हणजे आता बघा लाईन वरती परत हे बॉक्स आहे वगैरे. आता इथं याला मार्कर्स म्हणतात, याला ऍक्सेस म्हणतात, हा स्पाईन आहे, ही फिगर आहे. आता हे सर्व गोष्टी आहे, मेजर टिक, वाय लेबल वगैरे, एक्स लेबल वगैरे, ह्या गोष्टी आपण ऍड करू शकतो. आणि यासाठी फिगर म्हणजे काय, की फिगर म्हणजे द होल फिगर. आता ही पूर्ण फिगर आहे. आता इथं पूर्ण याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मग त्याच्यात आपण काय करू शकतो, प्लॉट्स 2x2 ची ग्रिड आपण हे करू शकतो. आता हा एक केला, तर आता आपण इथे ट्राय करूया. सिंपल कोड आहे, फक्त इथं समजून घ्या. आता प्लॉट फिगर इज इक्वल टू प्लॉट डॉट फिगर केलेलं आहे आणि इथं काय केलंय, एक सब प्लॉट्स केलेले आहे. आणि आता इथं 2x2 ची ग्रिडची ऍक्सेस केलेली, म्हणजे काय होतील की आपले दोन जे आहे बॉक्स ते तयार होतील. आता इथं बघा, इथे 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 बघ, आता ह्याला मी कमेंट आउट करतो सर्व तिला. हे काय झालं? हा, तर इथं मी कमेंट आउट केल्यानंतर आता तुम्ही बघायचे हे कसं झालेलं आहे की एकदा आपण काय केलेलं आहे, एक प्लॉट केलेला आहे. म्हणजे एक प्लॉट केला म्हणजे काय केलं की आपण हा जो मोठा बॉक्स आहे, जेव्हा आपण त्याला काही पॅरामीटर देत नाही तेव्हा एक मोठा बॉक्स तयार झालेला आहे. आणि 2x2 च जेव्हा म्हणजे आपण म्हणतो, तर 2x2 चे 4 असे झालेले, म्हणजे दोन इकडनं दोन इकडे, म्हणजे असे आपण चार चार्ट आपण एका प्लॉट याच्यात आपण हे करू शकतो. अशा पद्धतीने याला 2x2 च करू शकतो आपण. याला 3x3 च जरी म्हटलं तर तीन फिगर तयार होतील बघा, असे छोटे छोटे 3x3 चे. तर अशा पद्धतीने हे करू शकतो. आणि याच्यात जे मोझेक जे आहे, आता इथं जे दिलेलं आहे, हे नेमकं काय करतं, मोझेक म्हणजे काय करतं की याचं जे एस्थेटिक लेआउट वगैरे आहे, की हे जे आहे, तर याला मी 2x2 च करतो. आता हे जे आहे, एवढे जे तयार झालेले आहे इथे. आता इथं तुम्हाला मी याचं जे हे सांगतो, इथं काय होतं त्याचं, मोझेक म्हणजे काय की सबप्लॉट मोझेक म्हणजे हे काय करतं की बिल्ड लेआउट ऑफ ऍक्सिस बेस्ड ऑन ASCII आर्ट और नेस्टेड लिस्ट, म्हणजे जे काही व्हॅल्यूज दिलेले आहे आपण प्रोव्हाइड केलेले आहे त्याच्यानुसार. आता याच्यात आपण दिलं होतं की काय दिलंय की लेफ्ट राईट टॉपला आणि लेफ्ट राईट बॉटमला असे जे दोन आहेत ते आपल्याला क्रिएट करायचे. त्यासाठी आपल्याला हे सबप्लॉट मोझाईक जे आपण फंक्शन आहे ते यूज करतो. आता इथं बघा, एवढे काही पद्धती, वेगवेगळ्या पद्धती आपण या पद्धतीने आपण हे चार्ट प्लॉट करू शकतो. म्हणजे इथं बघा दिलेले आहे. आता याच्यात आपण प्रत्येकाच्या याच्यात एक जर गेलो आणि त्याचं एक्झाम्पल बघितलं, तर त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपण इथं बघू शकतो की यांनी काय पॅरामीटर दिलेले वगैरे. परंतु एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही सध्या. फक्त एवढं समजून घ्या की आपल्याला काही असे लेआउट करायचे असतील
की म्हणजे लेफ्टला किती पाहिजे, राईटला किती पाहिजे, त्यानुसार आपल्याला जसं पाहिजे असेल तसं आपण ते एक्झाम्पल नुसार आपण प्लॉट करू शकतो. आणि हे झाल्यानंतर आता इथं बघा, इथं म्हटलेलं आहे की ऍक्सेस. आता हे झाल्यानंतर म्हणजे आता फक्त आपण काय केलंय, प्लॉट केलंय फक्त. आता आपल्याला नंतर दुसरं काम असतं ऍक्सेसचं. ऍक्सेस म्हणजे काय की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस जे आहे आपले, त्याला मग आपण काय देऊ शकतो, टायटल देऊ शकतो की सेट एक्स लेबल देऊ शकतो, वाय लेबल देऊ शकतो. नंतर ऍक्सेस म्हणजे काय की आपला जो फॉर्मॅटिंग वगैरे असतं ते दिस सेट द स्केल अँड लिमिट्स दॅट जनरेट द टिक्स, म्हणजे जे काय आहे ते ऍक्च्युअल डेटा त्याच्यावरती किती कुठे कुठे प्लॉट करायचं, त्यासाठी हे ऍक्सिस म्हणून जे आहे ते कंपोनंट म्हणजे इथं जे म्हणतो आपण या फिगर मध्ये हे जे आहे, हे जे टिक मार्क्स जे आहे ना, मग त्याला आपण हे ऍक्सिस म्हणतो, की जिथे आपल्याला काय करायचं की ऍक्च्युअल डेटा जो आहे तो आपण प्लॉट करणार आहे. आणि आर्टिस्ट म्हणजे जे ऍक्च्युअली आर्टिस्टिक काम जे असतं, म्हणजे तुम्हाला कशी लाईन पाहिजे, त्याला म्हणजे डॉटेड लाईन पाहिजे की काय, कलर कसा पाहिजे वगैरे, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या आपण आर्टिस्टिकली जसं कस्टमाइज करायचं असेल तसं आपण करू शकतो. त्यासाठी हे आर्टिस्ट आहे. आणि मग याच्यात आपण जर आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक स्कॅटर प्लॉट क्रिएट केलेला आहे. आता स्कॅटर प्लॉट करताना एक डिक्शनरी क्रिएट केलेली आहे. इथं ही डिक्शनरी क्रिएट केली, त्याच्यानंतर त्याच्यात आपण काही रॅन्डम डेटा ऍड केलेला आहे मल्टिप्लाय करून वगैरे, आणि त्याच्यानंतर सब प्लॉट्स हे फंक्शन यूज केलेले आहे. आणि याची साईज दिलेली फिगर साईज 5,2.7. 5 म्हणजे याची ही झाली जी विड्थ आहे ना, लेंथ 5 झाली, विड्थ जी आहे ती 2.7 ची विड्थ आहे. लेआउट कन्स्ट्रेंट म्हणजे थोडासा असा कन्स्ट्रेंट म्हणजे काय आहे, त्याला कंडिशन्स हे असेल कॉम्प्रेस म्हणू शकतो आपण. तर त्या टाईपचं जे आहे ते इथे दिलेलं आहे आणि त्यानुसार हे डिस्प्ले होते. तर आता आपण हे बरेचसे ऑप्शन्स आहे, आपण हे वन बाय वन ट्राय करण्याचा प्रयत्न करूया. आता इथं लाईन चार्ट आहे. लाईन चार्ट मध्ये पण आपण कशा लाईन 1, 2, 3 लाईन कसे सेपरेट करू शकतो त्या दिलेल्या आहे. तर आता इथे बाकीचं आर्टिस्टिक वगैरे जे आहे, आर्टिस्ट म्हणजे काय की जिथं तुम्हाला हे बघा कलर वगैरे मेन्शन करणे, लाईन विड्थ वगैरे मेन्शन करणं वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला मेन्शन करता येतात. कलर्स आले, तर अशा पद्धतीने वेगवेगळे चार्टचं टाइप्स वगैरे असतात, ते कोणता करायचा आहे, कसा प्लॉट करायचा आहे वगैरे ते. तर आता हे एक्झाम्पल आपण थोडेसे ट्राय करूया, की जिथं आपण याच्यात आपल्याला काय काय करता येईल आणि त्यानुसार आपण हे फंक्शन्स जे आहे किंवा चार्ट्स वगैरे आहे ते प्लॉट करण्याचा प्रयत्न करूया. आता हे एक एक्झाम्पल घेतलंय मी. आता हे एक तुम्हाला हे एक आता स्टाईल डॉट यूज हे जे मॅट प्लॉटचं जे एक्झाम्पल आहे. आता हे ज्या व्हॅल्यू आहे दोन मेक डेटा म्हणजे काय करतोय आपण, दोन डेटा तयार करण्याचं काम करतोय. म्हणजे एक्स म्हणजे काय आहे की लाईन स्पेस, म्हणजे 0 ते 10 मध्ये अशा व्हॅल्यू जनरेट करा. आता त्याच्यात तुम्हाला मी दाखवतो की हे कसं होतं, प्रिंट एक्स आणि प्रिंट वाय. आता बघा एक्स प्रिंट झालाय, 0 ते 10 मध्ये 100 रेकॉर्ड प्रिंट झालेले, मग त्याच्यासाठी छोटे छोटे व्हॅल्यूज आहेत. आणि वाय मध्ये पण तेवढे जे हे वरचे जे आहे, एक्स ला 2 नी मल्टिप्लाय करून त्याचा साइन काढलेला आहे. साइन हे मॅथमॅटिकल फंक्शन आहे आणि त्याच्यात 2 इंटू दॅट साइन व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर 2 इंटू एक्स प्लस 4 अशा व्हॅल्यू करून वायच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या. आता हे एक सिंपल एक्झाम्पल त्यांनी घेतलेलं आहे की ज्याच्यात फक्त काही डेटा जनरेट करण्याचं काम केलेलं आहे आणि तो मग प्लॉट करू शकतो आपण. तो प्लॉट करण्यासाठी प्लॉट डॉट सब प्लॉट्स म्हटलं, एक एमटी हे केलं, प्लॉट तयार केला आणि त्याच्यानंतर एक्स डॉट प्लॉट एक्स आणि वाय, म्हणजे एक्स ची जी व्हॅल्यू त्याला एक्स ऍक्सिस वरती, वाय आणि लाईन विड्थ आहे 2.0. आता 2.0 दिले, थोडी वाढवली आपण तर थोडा मोठा चार्ट वगैरे होईल. सॉरी, लाईनची जी विड्थ आहे त्यात इथं 2. ही जी आहे एवढी होती, याला थोडीशी इन्क्रीज केल्यामुळं ते थोडीशी अशी जाड झालेली आहे. तर हे झालेलं आहे. त्यानंतर इथं जे आहे एक्स लिम आणि एक्स टिक जे आपण म्हणतो की ते पण सेट
करू शकतो आपण. म्हणजे एक्स ऍक्सिस वरती जे आहे ह्या व्हॅल्यू आहे ते डिस्प्ले करण्याचा. तर याच्यात एक वन बाय वन आपण इथं जर गेलो आपण याच्या फंक्शन मध्ये सेट ax डॉट सेट इथे जे एक्झाम्पल आहे फिगर्स आणि ऍक्सेस टिक्स बघून घ्या. टिक्स म्हणजे काय असतं? टिक्स म्हणजे जे आहे की आपल्याला हे जे आहे ना इथं दिसतंय ना तुम्हाला इथे ह्या ज्या लाईन्स आहे इथं, आता हे ऑटोमॅटिक असतात विदाऊट सेट केलेले आणि मॅन्युअल टिक्स जे आहे ना ते आपण ऍड करू शकतो. म्हणजे जिथं आपण असं म्हणतो की सेट वाय टिक्स आणि सेट वाय टिक्स, मग याच्यात नेमकं काय ऍड करायचंय, तर हे मॅन्युअल टिक्स आहे, हे ऑटोमॅटिक टिक्स आहे. जिथं 0, 20, 40 हे जे आहे डायमेन्शन ऑटोमॅटिक घेतलेले, परंतु इथं जर गेले तर इथं याच्यामध्ये छोट्या छोट्या त्याच्या विड्थ नुसार त्याच्या लाईन्स आलेल्या आहे. तर हे पण आपण ऍड करू शकतो याच्यात. याच्यात अजून एक हे जे आहे सेट एक्सलिम. एक्सलिम म्हणजे काय करतं की लिमिट एक्स ऍक्सिसचं लिमिट किती आहे, वाय ऍक्सिसचं लिमिट किती आहे ते डिस्प्ले करण्याचं काम हे एक्सलिम फंक्शन करतं. तर लिमिट म्हणजे जे आहे की आपल्याला इथं हे जे आहे की 5000चं एक्स लिमिट आहे 0 टू 5000 एवढं लिमिट आहे ते. तर ते मेन्शन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे जे आहे एक्झाम्पल आपण आता घेतलेलं इथे तर 0 टू 8 एवढं हायेस्ट हे जे आहे त्याचं लिमिट आहे. त्यामुळे तुम्हाला इथे बघता 7 पर्यंत नंबर दिसत आहे आणि वायचं पण 8 पर्यंत आहे, म्हणून ते 0 टू 8 पर्यंत जे आहे ते नंबर आहे. आणि मग त्याच्यानुसार ते एक्स टिक्स आणि वाय टिक्स अरेंज केलेले आहे. एक्स टिक्स आणि वाय टिक्स म्हणजे इथं जे दिसतंय ते एक एक याच्यानुसार. तर असं दिलेलं आहे आणि हे प्लॉट डॉट शो केलेलं आहे. तर हे झालं सिंपल एक चार्ट आपण डेव्हलप केलेला आहे किंवा एक सिंपल चार्ट आपण प्लॉट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता याच्यात तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स आहेत जे ट्राय करू शकता, परंतु तुम्हाला एक अजून एक इथं जे दिलेलं आहे प्लॉट डॉट यूज, म्हणजे बाय डिफॉल्ट मॅटप्लॉटलिब मध्ये काही स्टाईल यूज केलेल्या आहेत. त्या स्टाईल कोणत्या कोणत्या यूज केलेल्या आहेत. हा चार्ट कडे थोडस बिहेवियर लक्षात घ्या की कसा दिसतोय आता चार्ट, आणि जर हे एमपीएल गॅलरी अंडरस्कोर एमपीएल गॅलरी जर यूज केली तर कसा दिसतोय हे करा. आता हे जे आहे ते मी प्रिंट काढायचा प्रयत्न करतोय, ते दाखवत नाही, ते रन करतो परत. तर याचा आणि अगोदरचा चार्ट मध्ये तो कसा फरक झालेला आहे तेवढं बघा. म्हणजे आता याच्यात थोडस आहे ना हा छोटा झालेला आहे कंटेन्स, आणि जर तुम्ही याच्यात जर बघितला हा जर एमपीएल स्टाईल यूज जर केली तर थोडासा वाईड झालेला आहे. आणि याच्यात आता तुम्हाला याची स्टाईल जी आहे ना तुम्हाला मी दाखवतो याच्यात फरक कसा कळतो. एमपीएल गॅलरी स्टाईल याच्यात असतील, याच्यात सर्व फॉर्मॅट की एक मिनिट. तर बघू याच्यात, म्हणजे मला आता बघावं लागेल ते नेमकं याच्यात कुठे एक्झाम्पल आहे, परंतु ठीक आहे. म्हणजे ते तुम्हाला मी ती स्टाईल जे आहे याच्यात वेगवेगळ्या स्टाईल्स आहे त्या आपण यूज करू शकतो. तर त्या हिशोबाने हे चेंजेस होतील. तर हे एक सिंपल एक्झाम्पल झालं जिथं आपण फक्त प्लॉट केलंय.
आता दुसरं एक एक्झाम्पल आहे, त्याच्यात आपण एक बार चार्ट आपण प्लॉट करणार आहे. बार चार्ट म्हणजे काय, की आपल्याकडे दोन डेटा आहे, एक तर प्रोडक्ट्स आहे आणि सेल्स आहे. म्हणजे 3 प्रोडक्ट्स आहे माझे आणि त्याचा सेल्सची क्वांटिटी किती झालेला आहे. तर मला हा प्लॉट करायचा आहे. तर आता सध्या आपण काय केलेलं आहे, की नॉर्मल हे जे केलेलं आहे, हा एक डेटा प्रोडक्ट्स आणि सेल्सचा एक डेटा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बार चार्ट क्रिएट करायचा आहे. बार चार्ट क्रिएट केल्यानंतर, तर आता याला मी सिंपल आपण हे जर केलं, याला मी कमेंट करतो. आता इथं काय करायचंय, फक्त आपण काय केलेलं आहे, प्रोडक्ट्स आणि 3 प्रोडक्ट्स आहे आणि त्याचा 3 सेलचा डेटा आहे. तो आपण काय करतोय, प्लॉट डॉट बार क्रिएटिंग अ बार चार्ट आपण असं म्हणतो. आणि प्रोडक्ट्स आणि सेल्स याला मी एक्स ऍक्सिसला प्रोडक्ट आणि वाय ऍक्सिसला सेल्स असं व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय आणि त्याला फक्त काय करतोय, प्लॉट डॉट शो असं केलं. आता इथं केलं बघा, मोबाईल्स, ऍक्सेसरीज, लॅपटॉप्स हे केल्यानंतर आता याच्यात आपल्याला थोडस टायटल वगैरे ऍड करायचं असेल, प्लॉट डॉट एक्स लेबल आणि वाय लेबलचे व्हॅल्यूज ऍड करायचे असेल, तर ते आपण कसं करू शकतो. म्हणजे एक्स ला लेबल पाहिजे, वाय ला लेबल पाहिजे आणि चार्टचं टायटल जर पाहिजे असेल, तर आपण हे 3 फंक्शन वापरू शकतो. प्लॉट डॉट टायटल सेल्स डेटा, प्लॉट डॉट एक्स लेबल प्रोडक्ट डेटा आणि प्लॉट डॉट वाय लेबल सेल्स असं जर केलं, तर आता इथं बघा, हा एक टायटल आलेला आहे, इथं याला सेल्स म्हटलेलं आहे आणि इथं खाली जे आहे ते प्रोडक्ट्स म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने एक सिंपल चार्ट क्रिएट झालेला आहे. नॉर्मल आपण बार चार्ट जो आहे तो करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आता याच्याच ऐवजी आपला हा झाला एकदम स्टॅटिक डेटा, की जिथं आपण काहीतरी डेटा घेतला आणि त्याच्यावरती आपण चार्ट प्लॉट करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु याच्यातच अजून काही आपण करू शकतो. आता हे एक दुसरं एक लाईन चार्टचं एक्झाम्पल आहे, की जिथे आपण काय करतोय, की अशा पद्धतीचा एक्सचा डेटा आहे, जिथं की फक्त काय केलेलं आहे, 0 to 5 मध्ये 0.1च्या डिफरन्सने अशा पद्धतीचा डेटा जनरेट केलेला आहे. ठीक आहे. आणि मग तो प्रिंट केलेला आहे इथे. ठीक आहे. 0 to 4.9 5 पर्यंत एका एका पॉईंटच्या फरकाने, म्हणजे 0.1, 0.2, 0.3 वगैरे याच्या हिशोबाने आपले एवढे नंबर जनरेट झालेले. आणि त्याचा साइन घेतलेला आहे, त्याचा प्रिंट केलेला आहे आणि त्याला फिगर कॉमा ax इज इक्वल टू प्लॉट डॉट सब प्लॉट्स एवढं केल्यानंतर तुम्ही बघायचं, एवढं केल्यानंतर फक्त आपण काय केलं, तर एवढं केलं तर फक्त एक ब्लँक येते. आणि जर आपल्याला याच्यातून प्लॉट करायचं जर झालं, तर प्लॉट एक्स कॉमा वाय म्हणायचे. तर जेव्हा प्लॉट करतो तेव्हा बाय डिफॉल्ट ते लाईन चार्ट जे आहे ना ते घेण्याचा इथं प्रयत्न करतो आणि त्यानुसार त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या इथं प्लॉट करतो. मग याच्यात आपण एक्स ला आपण सेट लेबल, सेट वाय, एक्स लेबल वगैरे करू शकतो आणि त्याच्यानुसार त्याचा आपण चेंजेस करू शकतो. तर हे झालं एक लाईन चार्ट सिंपल. आता अजून एक आपल्याला लाईन चार्ट जर क्रिएट करायचा जर झाला, तर सीएसव्ही फाईल आहे. आता सीएसव्ही फाईल मध्ये माझ्याकडे एक सीएसव्ही फाईल आहे, ज्याच्यात मी हे जे आहे मंथ वाईज सेलचा डेटा आहे माझ्याकडे. या फाईलमध्ये माझ्याकडे हा मंथ वाईज सेलचा डेटा आहे. म्हणजे जानेवारी 2021 टू डिसेंबर 2021 मध्ये हा पूर्ण जवळपास 12 महिन्याचा जो डेटा आहे तो आहे माझ्याकडे सेलचा. आणि याला मी आता घेतलंय एक्सेल मध्ये, पायथॉन मध्ये आता सीएसव्ही फाईल मी रीड करतोय. आणि त्यानंतर रीड केल्यानंतर आपण आता काय करू शकतो, इकडे आल्यानंतर इथं आता तुम्हाला एवढं तर येतं, पांडाचं लायब्ररी इम्पोर्ट करून पीडी डॉट रीड सीएसव्ही हे फंक्शन यूज करून आपण सेल्स डेटा जी आहे फाईल ती रीड करण्याचा प्रयत्न करतो. मग जर याला प्रिंट करण्याचा प्रयत्न केला, इथं फक्त की जी फाईल आहे ती आपण इथं प्रिंट केली, तर आता तुम्ही इथं बघा, हे जे आहे ते सर्व काय आलेलं आहे, आपला हा जो डेटा आहे तो इथं आलेला आहे. आता आपण याला प्लॉट करण्यासाठी काय करू शकतो, प्लॉट करण्यासाठी तुम्हाला माहिती हे इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब डॉट प्लायप्लॉट ही लायब्ररी आपल्याला करावंच लागते, त्याशिवाय आपण कोणताही चार्ट किंवा काही व्हिज्युअलायझेशन प्लॉट करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला क्रिएटिंग अ लाईन चार्ट करायचंय, तर प्लॉट डॉट प्लॉट द डेटा ऑफ मंथ, म्हणजे ह्या याचा डेटा घ्यायचा आहे आपल्याला. आणि तो आपण इथं मंथ एक्स ऍक्सिस वर मंथ घेतोय, वाय ऍक्सिस वर सेल्स घेतोय आणि मार्कर इज इक्वल टू ओ म्हणतोय. आता हे ओ म्हणजे काय ते दाखवतो मी तुम्हाला. आणि त्याच्यानंतर टायटल म्हटलंय, प्लॉट डॉट टायटल मंथली सेल्स डेटा, प्लॉट डॉट एक्स लेबल मंथ आणि प्लॉट डॉट वाय लेबल सेल्स. ठीक आहे. तर एवढं झाल्यानंतर त्याला शो करण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर शो करण्यासाठी आता इथं एवढं बघायचंय,
की हा जो आहे याची आता हा मार्कर जो म्हटलं मी तुम्हाला ओ म्हणजे काय, तर हे जे डॉट डॉट दिसत आहे इथे, हे जे डॉट डॉट दिसत आहे म्हणजे ते म्हणजे मार्कर आहे. मग इथं तुम्हाला वाटलं की एक्स करायचंय किंवा असं काहीतरी करायचंय, तर तुम्ही त्याला करू शकतात आणि तिथं हे अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. तर अशा पद्धतीने हे एक सिंपल चार्ट्स आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. आता याची थोडीशी साईज वगैरे वाढवली तर आपण अजून याच्यात मोठा हा चार्ट आपण क्रिएट करू शकतो. आता याच्यात तुम्ही बघितलं इथं यालाच मी जर थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न केला, आता फिगर साईज वगैरे जी आहे ती मी 10.6 म्हणजे जर असं केला आणि जर याला थोडंसं कॉस्मेटिक चेंजेस वगैरे केले तर हा चार्ट एकदम असा व्यवस्थित मोठा डिस्प्ले होऊन डॉटेड लाईन आपण करू शकतो. तर ही कशी करायची, तर त्यासाठी थोडेसे पॅरामीटर आपल्याला चेंज करावे लागतात. आता आपल्या एवढं लक्षात घ्या की इथं काय दिलं होतं, आपण फक्त ह्या प्लॉट फंक्शन मध्ये फक्त डेटा आणि सेल्स एवढंच दिलं होतं आणि त्याचं मार्कर दिलं होतं, एवढंच दिलं होतं. याच्यात काय दिलंय आपण, सर्वात प्रथम आपण प्लॉटची जी फिगरची साईज आहे ती 10,6 सेट केली. म्हणजे प्लॉट डॉट फिगर हे काय काम करतं की आपली जी फिगरची साईज आहे म्हणजे ही एकदम छोटी दिसत होती इथं, परंतु इथं खाली आल्यानंतर एवढी मोठी झालेली आहे. 10,6 10 लेंथ 6 हाईट. ठीक आहे. मी एवढं झालंय आणि त्याच्यानंतर मग मी याला डेटा ऑफ मंथ कॉमा सेल्स एवढं केलं. मार्कर मी आता असं केलेलं आहे, मार्कर बघा. हा इथं दिसतोय ना तुम्हाला असं बाण वरती असलेला बाण. त्यानंतर लाईन स्टाईल आहे. लाईन स्टाईल आपण ही डबल म्हणजे ही डॅश डॅश ही लाईन केलेली म्हणजे डॉट डिस्कनेक्टेड लाईन. आणि त्याच्यानंतर कलर आता बी म्हटलेलं आहे इथं, थोडा आर केला तर रेड होऊ शकतो किंवा ग्रीन केलं तर जी होऊ शकतो. त्या हिशोबाने आपण ही लाईन दिलेली आहे. आणि लेबल काय दिलेलं आहे, सेल्स डेटा. लेबल बघा इथे, इथे दिलेलं आहे लेबल. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आता हे झालं एवढं फॉर्मॅटिंग म्हणजे जे आर्टिस्टिक फॉर्मॅटिंग आहे ना ते आपण या पद्धतीने करू शकतो. म्हणजे प्लॉटच्या ज्या फंक्शन मध्ये जे ना त्याच्यातच आपण ह्या सर्व गोष्टी करू शकतो. आता याच्यात जर बघितलं प्लॉटचं जे फंक्शन आहे की या प्लॉटच्या फंक्शन मध्ये भरपूर तुम्हाला काय काय ऑप्शन्स करता येतात ते इथे दिलेले आहे आणि त्यानुसार आपण ह्या सर्व गोष्टी विथ एक्झाम्पल दिलेले आहे. आता फॉर्मॅट डेटा या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहे आणि त्यानुसार ह्या सर्व जे काय आहे ते आपण आता इथं बघा जे मार्कर असतात ना, आता सर्कल मार्कर आहे इथं बघा. आपण जो आता ट्राय केला होता ओ म्हणजे त्याच्यानंतर कॉमा देऊ शकतो, पिक्सल मार्कर, पॉइंट म्हणजे पॉइंट मार्कर, हे जे आहे ट्रायंगल अप मार्कर जे आपण आता ट्राय केलेले आहे. तर हे जे मार्कर आहे ना ते तुम्ही ट्राय करू शकता. 1 2 3 4 पण देऊ शकतो बघा इथं. स्टार देऊ शकतो. पी म्हणजे पेंटागॉन मार्कर, प्लस फील्ड मार्कर असं डबल कॅपिटल पी दिला तर प्लस मार्कर आहे, एक्स आहे, स्मॉल एक्स, डबल एक्स, त्याच्यानंतर डी, डबल कॅपिटल डी, डायमंड डायमंड शेप वगैरे हे दिलेलं आहे. त्यानंतर लाईन स्टाईल दिलेले आहे. लाईन स्टाईल कोणते आहे, एक तर सिंगल लाईन आहे, सॉलिड लाईन, नंतर डॅश लाईन आहे, नंतर डॅश डॉट लाईन आहे आणि कोलन डॉटेड लाईन पण आहे. तर ते आहे एक्झाम्पल फॉर्मॅट स्क्रीन. जर ब्ल्यू द्यायचं असेल तर बी, रेड सर्कल द्यायचं असेल तर ओ आर द्यायचंय, मायनस जी आहे ग्रीन सॉलिड लाईन द्यायची आहे. त्याच्यानंतर डबल डॅश लाईन विथ डिफॉल्ट कलर आणि हे दिलंय ब्लॅक ट्रायंगल. तर अशा पद्धतीने हे आहे. कलर्स बघू शकता वेगवेगळे कलर बी जी आर सी एम हे जे दिलेले आहे त्या हिशोबाने आपण हे फॉर्मॅटिंग देऊ शकतो. आणि याच्यात अजून हे एवढे ऑप्शन्स आपण ह्या प्लॉटच्या ज्या फंक्शन आहे त्याच्यात आपण यूज करू शकतो. तर त्या हिशोबाने आपण ट्राय करू शकतो. तर हे एवढं झाल्यानंतर आपण आता इथं प्लॉट डॉट ग्रिड ही जी आहे, ग्रिड म्हणजे काय की आपण जी आहे ती ही ग्रिड तयार करतोय. ग्रिड तुम्हाला माहित असेल, आता एक्सेल मध्ये पण ग्रिड लाईन्स असतात. अशी जी बॅक एंडला जे दिसते ना लाईन लाईन म्हणजे हे जे स्क्वेअर मधील जे लाईन आहे म्हणजे अशी उभ्या लाईन आणि आडव्या लाईन याला ग्रिड म्हणतात. ती ग्रिड इथं ट्रू केलेली आहे, ऍड ग्रिड केलेली. प्लॉट डॉट टायटल, टायटल काय दिलेलं आहे, सेल्स डेटा फॉन्ट साईज 14 दिलेली आहे याचं, मंथली सेल्स डेटा इथं जो आहे तो. नंतर एक्स लेबल दिलेलं आहे, वाय लेबल दिलेलं आहे. एक्स लेबल आणि वाय लेबल त्याचं पण फॉन्ट साईज स्पेसिफाय केलेली आहे इथं. एक्स लेबल मंथ, वाय लेबल सेल्स. आणि त्यानंतर एक्सटिक्स रोटेशन म्हणजे एक्सटिक्स म्हणजे काय हे जे आहे
याचं 45 डिग्री मध्ये याचं कारण हे सरळ जर ठेवले विदाउट लेट से हे 45 नसले किंवा याला जर मी आता कमेंट केलं तर हे नाव अशी येतात हे बघा एकदम हॉरिझॉन्टल एका लाईन मध्ये. परंतु याला थोडंसं तिरपं करायसाठी रोटेशन केलेलं आहे आणि रोटेशन केल्यामुळं ते असे हे डिस्प्ले होतात. तर हे करू शकतो. त्याच्यानंतर लिजंड ऍड लिजंड केलेले हे लिजंड इथं ऍड करण्याचं काम केलेलं आहे इथं. आणि त्याच्यानंतर डिस्प्ले द प्लॉट टाईट लेआउट ऍडजस्ट लेआउट टू नॉट कट ऑफ द लेबल्स. लेबल्स वगैरे कट नाही झाले पाहिजे हे जे आहे ते खालचे. त्यासाठी इथं टाईट लेआउट आणि प्लॉट डॉट शो हे फंक्शन यूज केलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो की जिथं आपण लाईन चार्टला म्हणजे एकदम सिंपल लाईन चार्ट जो वरती दिसतोय त्याला आपण बऱ्यापैकी कॉस्मेटिक चेंजेस करून आपण चांगल्या पद्धतीने त्याला डिस्प्ले करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि त्यानंतर आता आपण याला थोडंसं मॉडिफाय जर करण्याचा प्रयत्न केला इथे आणि याच्यात जर आता तुम्हाला हे जे फॉर लूप आहे ते ऍड केलं आणि त्याला जर मी प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर मी काय करतोय ना की प्रत्येक याच्यात आहे ना जी सेलची जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले करायची आपल्याला. जो हा पॉइंट आहे इथे हे जे पॉइंट्स आहे तिथं त्याची व्हॅल्यू किती आहे डेटा लेबल्स म्हणतो आपण त्याला ते त्याची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी हे एवढं एक फॉर लूप यूज करायचंय. फॉर आय टेक्स्ट इन इन्युमरेट डेटा ऑफ सेल्स. इन्युमरेट म्हणजे काय करतोय आपण की त्याला इटरेट करण्याचा प्रयत्न करतोय. मग प्लॉट डॉट अनोटेट हे फंक्शन आहे त्याच्यात टेक्स्ट व्हॅल्यू आणि मग हे हा एक कोड आहे जो आपण लिहू शकतो. आता हा एक रेडीमेड कोड आहे मी जो यूज केलेला आहे. याच्यात आपण आता फक्त समजून घ्यायचं की कसा यूज केलेला आहे. इथे एक टेक्स्ट कोऑर्डिनेट असतात एक्स वाय टेक्स्ट असतात आणि सेंटर इथे जे आहे ते. तर त्या पद्धतीने आपण हे फॉर्म्युला यूज करू शकतो आणि हे डिफॉल्ट असतं त्याच्यात काही अडचण येत नाही. आपल्याला रेडीमेड याचा कोड जो त्यांच्या डॉक्युमेंटेशनची वेबसाईट आहे त्याच्यावरून भेटतो आपण तो घ्यायचा आणि तो फक्त यूज करायचा. त्याच्यानंतर ग्रीड टायटल एक्स लेबल वाय लेबल रोटेशन लिजंड वगैरे हे सर्व केलेलं आहे तसं सेम ठेवलेलं आहे आणि त्यानुसार आपला हा जो व्हॅल्यू आहे या सर्व इथे डिस्प्ले होत आहेत. तर अशा पद्धतीने हे आहे काही चार्ट्स आपण यूज करू शकतो आणि हे चार्ट्स यूज करताना आपल्याला लक्षात घ्यायचं की जेव्हा कधी आपण हे प्लॉटिंग करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस ही जी वेबसाईट आहे ती तुम्ही नक्कीच रेफर करू शकतात आणि याच्यात काय काय करता येईल त्यासाठी सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. मग तुम्हाला एवढं सगळं शिकावं लागेल का किंवा काय जमेल का तर याच्यावरती असं काही अडचण नाही की तुम्हाला जमेल का नाही. फक्त त्यांचं कसं आहे ना की हे जे कोड वगैरे दिलेले आहे त्या कोड नुसार आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता हे ज्या फिगर्स आहे फिगर जसे आर्टिस्टच्या फिगर मध्ये काय काय ह्या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहे. मग त्यानुसार आपण ते हे काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि इथं एक्झाम्पल्स वगैरे दिलेले लाईन बार लाईन बार्स आणि मार्कर्स हे कसे प्लॉट केलेले याचे एक्झाम्पल दिलेले या. आता इथं बघा हा एक चार्ट क्रिएट केलेला आहे. आता या चार्ट मध्ये काय केलेलं आहे तर तुम्हाला लगेच समजेल की आता हा याला जर कॉपी करून आपण याच्यात आपल्या याच्यात टाकलं. आता इथे मी टाकण्याचा प्रयत्न करतोय तर एक आता एवढंच लक्षात घ्यायचंय की फ्रुट्स घेतलेले त्याचा काउंट घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर बार लेबल्स आणि बार कलर्स असं हे करून एक सिंपल आपण हे फिगर आहे ना ती प्लॉट करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आता याला फिगर डॉट साईज जी आहे ती आता थोडीशी मोठी करावं लागेल आपल्याला. याच्यासाठी इथे एक फंक्शन होतं तर इथं मागच्या इथे आपण वरती सेटअप केलेलं आहे तेच माझ्या मते जी साईज आहे ती येते त्यामुळे आपण नवीन याच्यात व्यवस्थित त्याचा साईज वगैरे येते म्हणजे आपल्याला काही मेन्शन करण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने हा एक बार चार्ट आहे तो सिंपल. आता तुम्ही बघू शकता की याच्यात वेगवेगळे कलर दिलेले मग हे कलर कसे स्पेसिफाय केलेले तर त्याचा बार लेबल्स आणि बार कलर्स याला हे दिलेले टॅब रेड ब्ल्यू रेड ऑरेंज असं जे दिलेले हे कलर्स आणि लेबल्स म्हणजे कोणते हे जे लेबल्स आहे हे जे लेबल्स आहे रेड ब्ल्यू ऑरेंज त्यासाठी पण मग त्यासाठी फ्रुट्स आणि काउंट्स हे जे दिलेलं आहे एक्स आणि वाय ऍक्सिस वर मग लेबलला कोणता कलर द्यायचा आहे तर बार लेबल्स हा जो कलर द्यायचा आहे आणि कलर स्पेसिफिक कलर कोणता द्यायचा आहे टॅबला हे जे बार आहे त्याला
तर तो कलर इथं मेन्शन केलेला आहे इथं. आणि त्यामुळे याचे जे कलर्स आहेत ते वेगवेगळे इथं प्लॉट होत आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा सिंपल एक बार चार्ट प्लॉट करू शकतो. हे थोडेसे एक्झाम्पल ट्राय करा. तुम्हाला मग याच्यात हळूहळू तुम्हाला याच्यात ह्या गोष्टी समजतील. बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्हाला थोडंसं वाटत असेल की कॉम्प्लिकेटेड आहे किंवा काही समजत नाही. परंतु हरकत नाही. थोडंसं प्रॅक्टिस करायच्यात बेसिक पासून. बऱ्याचशा गोष्टी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करशाल तेव्हा त्याच्या बऱ्याचशा गोष्टी अशा आपोआप हळूहळू सोप्या होत जातात. त्या दृष्टीने तुम्ही याची प्रॅक्टिस करा. काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता.